Hello and welcome to our today's session of EST. We are studying topic number 2, that is unit number 2, and the name of unit is energy resources. Let's move to learn. In this session we are going to discuss on this topic. The topic is 2.5, present global energy use and future demands. तर आजच्या सेशनमध्ये आपण कसं बघणार आहे तर एनर्जीचे यूज आणि त्याचे फ्युचर डिमांड्स काय असतात. त्यानंतरचे जे एनर्जी सोर्स आहे तो आहे न्यूक्लिअर एनर्जी. तर न्यूक्लिअर एनर्जी आता इंडिया इज द न्यूक्लिअर एनर्जी इज द फोर्थ लार्जेस्ट सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी इन द इंडिया. Nuclear energy contributes to 2.5% in the total energy production and 3.1% in electricity generation. म्हणजे न्यूक्लिअर हे जे एनर्जी आहे तर ती 2.5साठी आपण एनर्जी प्रोडक्शनमध्ये आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करते. तेच 3.1% इन इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी न्यूक्लिअर एनर्जी आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करते. 19 nuclear power reactors and 6 nuclear power plants produce 4,560 megawatt, that is approximately 2.9% of total installed base. म्हणजे जे 19 न्यूक्लिअर पॉवर रिॲक्टर्स आहेत किंवा जे 6 न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट आहेत तर त्याच्यापासून प्रोडक्शन आपल्याला किती मिळतं तर ते आहे 4,560 मेगावॅट. म्हणजे बऱ्यापैकी 2.9% ऑफ एनर्जी आपल्याला ह्या रिॲक्टर किंवा ज्या पॉवर प्लॅन्ट आहेत त्याच्यामधून आपल्याला प्रोडक्शन मिळते. टू अचीव 20,000 मेगावॅट जनरेशन कॅपॅसिटी फ्रॉम द न्यूक्लिअर एनर्जी. म्हणजे बऱ्यापैकी 20,000 मेगावॅट जी इलेक्ट्रिसिटी जी जनरेशन करतो, जी कॅपॅसिटी यूज करतो तर ती न्यूक्लिअर एनर्जीसाठी आपण यूज करतो. त्यानंतर न्यूक्लिअर झाल्यानंतर आपल्याला आहे हायड्रो पॉवर. ओनली 15% युटिलाइज इन हायड्रो पॉवर. त्यानंतर 25% शेअर इन टोटल जनरेशन युनिट विथ इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऑफ 36,877 मेगावॅट. म्हणजे बऱ्यापैकी 25% जे आपण शेअर घेतो किंवा जे टोटल एनर्जीचं युनिट आहे, इन्स्टॉल जी कॅपॅसिटी आपल्याकडे अवेलेबल आहे हायड्रो पॉवरसाठी तर ती आपण 15%मध्ये यूज करतो, 15%मध्ये आपण युटिलाइज करतो. आणि जे टोटल जनरेशन इन द युनिट्स आहेत ती जी कॅपॅसिटी आहे तर त्याची कॅपॅसिटी आहे 36,877 मेगावॅट. म्हणजे बऱ्यापैकी ते आहे 25% इन द टोटल जनरेशन. इट शेअर इन पॉवर जनरेशन हॅज डिक्लेअर्ड. म्हणजे जे आपल्याला शेअर आहेत तर ते पॉवरच्या जनरेशनमध्ये थोडेफार डिक्रीज झालेले आहेत ॲज कम्पेअर टू द जी कॅपॅसिटी आपल्याकडे अवेलेबल आहे तर त्याचं जे जनरेशन आहे ते थोड्या प्रमाणात आपल्याला डिक्रीज झालेलं आहे. त्यानंतर येतं ते म्हणजे थर्मल पॉवर. थर्मल पॉवर अकाउंट्स फॉर 64.6% इन द टोटल एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे थर्मल पॉवर प्लॅन्टमधून जे आपलं एनर्जी प्रोड्यूस करतो तर ती अप्रॉक्सिमेटली आहे 64.6% इन द टोटल एनर्जी प्रोडक्शन. and the installed capacity of thermal power is 1,04,424 megawatt in which 63.7% of total installed capacity. म्हणजे जे आपल्याला इन्स्टॉल कॅपॅसिटी आहे थर्मल पॉवर प्लॅन्टची ती बऱ्यापैकी आहे 1,04,424 मेगावॅट. म्हणजे बऱ्यापैकी त्याला आपण म्हणू शकतो की 63.7% आहे ती टोटल इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी. म्हणजे आतापर्यंत त्याची कॅपॅसिटी 63.7% आहे. कशाची? थर्मल पॉवरची. थर्मल पॉवर प्रोड्यूस्ड फ्रॉम कोल, गॅस अँड ऑइल. आता हे जे 3 रिसोर्स आपण बघितलेले आहेत की ह्याचं कन्झम्पशन कसं होतं किंवा ह्याचं प्रोडक्शन किती प्रमाणात होतं तर ह्या 3 रिसोर्सेस ते 3 सोर्सेसचा यूज करून आपण थर्मल पॉवर प्लॅन्टमधून आपण थर्मल एनर्जी प्रोड्यूस करतो किंवा ते कन्झ्युम करतो.
तर त्यासाठी थर्मलसाठी आपल्याला लागतो म्हणजे कोळसा, गॅस आणि ऑइल. त्यानंतर आहे ती म्हणजे आहे रिन्युएबल रिसोर्सेस. तर रिन्युएबल रिसोर्सेसमध्ये काय असणार आहे, तर रिन्युएबल रिसोर्सेस एक प्रकारचे मॅसिव्ह पोटेन्शियल आहे की आपण जे एनर्जी यूज करतो तर त्याच्यामध्ये मॅसिव्ह जे काम आहे तर त्याच्यात मॅक्सिमम जे पोटेन्शियल आपण म्हणू शकतो तर ते रिन्युएबल रिसोर्सेसमध्ये आहे. त्यामुळे ह्याला आपण मॅसिव्ह पोटेन्शियल म्हणू शकतो. करंट इन्स्टॉल बेस ऑफ इज 16,492.42 megawatt, which is 10.12% of total installed base. म्हणजे बऱ्यापैकी त्याचा बेस आहे जो रिन्युएबल रिसोर्सेससाठी आपण यूज केलेला आहे. तर त्याच्यातून आपल्याला जी एनर्जी मिळते ती बऱ्यापैकी आहे 16,492.42 मेगावॅट. आता ते पर्सेंटेजमध्ये घेतलं तर बऱ्यापैकी 10.12% आहे. तो म्हणजे टोटल आपल्याकडे जो इन्स्टॉल्ड बेस आहे फॉर द रिन्युएबल रिसोर्सेस त्याच्यामधून आपल्याला इतक्या प्रमाणात एनर्जी मिळते. सेकंड लार्जेस्ट एक्सप्लॉयटर ऑफ विंड एनर्जी that is 1000 megawatt, and fifth largest wind power industry with installed capacity of 9587 megawatt. म्हणजे आता आपल्याला सेकंड लार्जेस्ट आहे तो कशासाठी आहे, विंड एनर्जीसाठी. तर विंड एनर्जीपासून आपल्याला बऱ्यापैकी 1000 मेगावॅट आपण प्रोडक्शन करतो किंवा 1000 मेगावॅटसाठी आपण यूज करतो, तो म्हणजे विंड एनर्जी. त्याच्यामुळे आपल्याला सेकंड लार्जेस्ट आपण एक्सप्लॉयटर म्हणू शकतो त्याच्यासाठी. कशासाठी, विंड एनर्जीसाठी. आणि फिफ्थ लार्जेस्ट आहे तो विंड पॉवर इंडस्ट्री विथ इन्स्टॉल्ड कपॅसिटी ऑफ 9587 मेगावॅट. म्हणजे ही पण एक बऱ्यापैकी मोठी एनर्जीची जनरेशन आहे किंवा एनर्जीची कॅपॅसिटी आहे. कशासाठी, ती आहे विंड पॉवर इंडस्ट्रीसाठी. विंड पॉवर एनर्जी म्हणजे विंड पॉवर इंडस्ट्रीसाठी. नाऊ द तमिळनाडू कॉन्ट्रीब्युटिंग नियरली अ थर्ड ऑफ इट. म्हणजे बऱ्यापैकी 9000 जी मेगावॅटची जी एनर्जी आहे त्याच्यामधली बऱ्यापैकी 3% म्हणजे थर्ड ऑफ इट ते तमिळनाडू कॉन्ट्रीब्यूट करतो. म्हणजेच 5000च्या आसपास आहे जो मेगावॅट असलेला एनर्जी आहे. तर त्याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते तमिळनाडूकडून होतं. लार्जली तो विंड पॉवर जे आपल्याकडे आहे अवेलेबल बऱ्यापैकी त्याचा जो काउंट आहे तो आहे 9587. या मेगावॅटमधली तामिळनाडू जे आपल्याला कॉन्ट्रीब्यूट करतं ती एनर्जी आहे 5026 मेगावॅट. म्हणजे जवळपास 5000 मेगावॅटच्या आसपास आहे. युटिलायझेस 33 lakh बायोगॅस प्लॅन्ट, 2 lakh सोलार कुकर अँड स्ट्रीट लाइटिंग सिस्टीम युझिंग फोटोव्होल्टिक टेक्नॉलॉजी. आता रिन्युएबल रिसोर्सेसमध्ये आता कसं आहे 33 लाख आहेत ती बायोगॅसची प्लांट आहेत. ते आपण रिन्युएबल रिसोर्सेसमध्ये ॲज अ एनर्जी कन्झम्पशनसाठी किंवा एनर्जी प्रोडक्शनसाठी यूज केलं जातं. त्यासाठी 2 लाख सोलार कुकर यूज करतो. प्लस स्ट्रीट लाइटिंग सिस्टीम आपण फोटोव्होल्टिक सेल किंवा फोटोव्होल्टिक सेल काय असतो माहीत आहे आपल्याला. त्या फोटोव्होल्टिक सेलची जी टेक्नॉलॉजी आहे ते यूज करून आपण स्ट्रीटवरचे जे स्ट्रीट लॅम्प्स असतील किंवा स्ट्रीट लाईट्स असतील तर ते आपण चालू करतो किंवा आपण ते यूज करतो. नाऊ द रिन्युएबल रिसोर्स टार्गेट्स 14,000 मेगावॅट जनरेशन कपॅसिटी इन द फ्युचर. म्हणजेच 14,000 मेगावॅट जी जनरेशन आहे जी फ्युचरमध्ये आपण कपॅसिटी ठरवणार आहे तर ते रिन्युएबल रिसोर्सेसमधून आपल्याला मिळणार आहे असं आपण टार्गेट याच्या अगोदर केलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहिलं आहे. बाकीचे जे पॉईंट्स असणार आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. थँक्यू.